विद्यार्थ्याचं जे चालू होतं आंदोलन, ते विद्यार्थ्याच्या आंदोलनाला वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न सुद्धा काही विरोधी पक्षाच्या लोकांनी करायचा प्रयत्न सुरू केला. म्हणून गेल्या 3 दिवसामधल्या ज्या घडामोडी जर तुम्ही पाहिल्या तर सरकार एक एक पाऊल पॉझिटिव्हली पुढे टाकायचा प्रयत्न करत होतं. वांगचूचं उपोषण सोडलं, त्याच्यानंतर यानंतर जे काय पेपर फुटीचा प्रकार जर घडला, जो कोणी आरोपी असेल त्याला 10 कोटीचा दंड आणि 10 वर्ष सजा, हे जे काही निर्णय घ्यायला सुरुवात केली होती सरकारने, त्यावेळेलाच ही गोष्ट मनोमन आज सर्वांना जाणवत होती की हे आंदोलन भरकटू नये कुठे. विद्यार्थ्यांचा आक्रोश, खऱ्या अर्थानं विद्यार्थी असेल शेतकरी असेल, ह्या प्रश्नावर नेहमीच कोणतंही सरकार असो, परंतु या सहानुभूतीपूर्वकच विचार करत असतात. म्हणून त्यांची मागणी आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांनी ती पूर्ण केली. ज्या आणखीन 2-3 मागण्या आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करणे किंवा विद्यार्थ्यांच्या जे काही इतर मृत्यू पावलेले आहेत, जे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत, त्यांना मदत देणे, ह्या गोष्टीला सुद्धा सरकार पॉझिटिव्ह विचार करेल असं माझं मत आहे. या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं युवा शक्तींनी केलेला उठाव ज्याला म्हणता येईल तो होता. इतर आता विरोधी पक्षांनी त्याच्यात बडबड करून मग आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे तुमचं कुणाचंही यश नाही, ते विद्यार्थ्याच्या आंदोलनाचं यश आहे. पेपर फुटणे, त्याच्यामुळे अनेकाचं आयुष्य उद्ध्वस्त होणे, हे प्रकार कधीही कोणत्याही व्यक्तीला किंवा विद्यार्थ्यांना, कोणत्याही सरकारला हे पसंत नसतात. म्हणून अशा गोष्टीवर आज त्यांनी एक पॉझिटिव्ह पाऊल पुढे टाकून, पुन्हा एकदा सांगतो, या आंदोलनामध्ये इतर जे घुसले होते त्यांच्यामुळे आंदोलनाला वेगळी दिशा लागू नये म्हणून सरकारने अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने घेतलेलं हे पाऊल आहे. आणि खरं तर याचं आता आम्ही स्वागत करतो. परंतु विद्यार्थ्यांनाही विनंती राहील की सरकारने तुमच्या मागण्या ह्या सकारात्मक घेतलेल्या आहेत. आता कुठेही आंदोलन किंवा आणखी काही त्याच्यामुळून काही उद्रेक होईल असं कोणतंही कृत्य करू नका. तुम्हाला ह्यापासून काही लोक जाणून बुजून चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतात. आता उद्या हे जे 2 ठाकरे बावांनी आंदोलन पुकारलंय ते करावं का की काय करावं? आता त्यांनी आंदोलन करायचं काय कारण आहे? ज्यांनी आंदोलन केलं होतं, ज्यांनी चालू केलं होतं, त्याला त्यांनी सकारात्मक आता सरकारने घेतलेली बाजू आहे. मला वाटतं उद्याच्या आंदोलनाला काही अर्थ राहणार नाही म्हणून ते कदाचित आंदोलन ते मागे घेतील. केलं तर अखेर लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही. परंतु हे आंदोलन आता सरकारने आपल्या पद्धतीने हँडल केलेलं आहे. सरकारमध्ये अशा मोठ्या जेव्हा घटना घडतात त्या टायमाला ज्या ज्या राज्यामध्ये जे सरकार असतं तेथील प्रमुख लोकांना बोलून त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते. हे विद्यार्थ्याचं आंदोलन महाराष्ट्रावर नाही तर देशभरामध्ये चाललं होतं. बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, कुठे सगळे अनेक ठिकाणी आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अशा वेळेला काहीतरी त्याच्यावर एक ठोस भूमिका घेण्यासाठी सर्व मुख्यमंत्री असतील किंवा इतर प्रमुख नेते असतील त्यांना दिलेलं बोलवलं असं असावं आणि त्याच्यावरती चर्चा होत असेल. संजय राऊतांनी पण भाकीत केलंय पुन्हा एकदा. संजय राऊतनी काय भाकीत केलं ते कधी आजपर्यंत जेवढे भाकीत केलेले ते कधीही खरे ठरलेले नाहीत. परंतु तरी त्यांनी आता भाकीत करणं आणि स्वतःची हेडलाईन बनवून घेणं हा संजय राऊतचा स्वभाव झालेला आहे. जाणार नाही. आता ते काय करतील हे केंद्र ठरवेल ना. संजय राऊतला विचारून थोडे काय करणार आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा शहांच्या भेटीला गेले, काही मोठं घडणार आहे त्याबद्दल मला कल्पना नाही. त्याच्याबद्दलची कोणती माहिती माझ्याकडे नाही.